गोपीचंद पडळकरांच्या आग्रही मागणीमुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला मंजूर। शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तत्कालीन कुलगुरू एन.जे. पवार यांनी खानापूर इथं उपकेंद्र व्हावं यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता। हा ठराव वर्षानुवर्ष ताटकळत पडला होता। यासाठी येथील तरुणांनी व गावकऱ्यांनी उपोषण आंदोलन केली होती। या सर्व गोष्टींची माहिती घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनावर घेऊन यासाठी ते आग्रही राहिल्यामुळे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरसाठी मंजूर करून घेतलं असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले। खानापूर इथं छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्रास मंजुरी दिल्याबद्दल विद्यापीठ उपकेंद्र जन चळवळीच्या व ग्रामस्थ वतीनं आयोजित नागरिक सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपीचंद पडळकर होते। माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, विद्यापीठाचे कुलसचिव व्ही.एम. शिंदे, विद्यापीठ रजिस्ट्रार डॉक्टर अजितसिंह जाधव, भाजप तालुका प्रमुख दाजी पवार, खानापूरचे नेते व नगरसेवक राजेंद्र भाऊ माने, माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह हजारे, माणिकाका भगत, युवराज भगत, माजी नगरसेविका डॉक्टर हजारे मॅडम, मागणीसाठीचे उपोषणकर्ते विकास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपल्याला विनामोबदला उपलब्ध होत असल्यामुळे हीच जागा योग्य आहे। या शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रामध्ये डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम तसेच विद्यापीठाचा नवीन कोर्स सुरू होणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावा अशी घाटमाता परिसरातील जनतेची भावना होती। त्यासाठी सातत्यानं उपोषण आंदोलन, रास्ता रोको सुरू होते। तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी ही मागणी लावून धरत होते, तरीही या मागणीकडे दुर्लक्ष होत होतं। उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील झाले तेव्हा आम्हा सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या व 19 मार्च 2025 रोजी चंद्रकांत दादांनी विधानसभेमध्ये खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्राची मंजुरीची घोषणा केली। हे समजताच खानापूर परिसरात आनंदाचं वातावरण पसरून सर्वांकडे जल्लोष करण्यात आला। तसेच खानापूर नाव बदलून भवानीपूर असं करण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, दत्तात्रय डोंगरे, खानापूर। एकच नजर, चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।